नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या झटपट 24 बातम्यांवर. देवस्थानचा विकास करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहे असा दावा संजय राठोड यांनी केला. युवा नेते पार्थ पवार यांनी बारामती शहरातील चांदशावली बाबा या दर्ग्याला भेट दिली आहे. अकोल्यात शिंदे गटाच्या शिवसेनेकडून शरद पवार यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन या भेटीत गोरंट्याल यांनी जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस देखील केली. 2 दिवसाच्या मुसळधार पावसाने नदी आणि नाल्याकाठच्या शेतीला मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजाचा तोंडचा घास हिरावलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांनी बारामती येथील जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. राहुल गांधींना आरक्षणाबाबत प्रश्न विचारायला आम्ही काय प्रसाद लाडचे नोकर आहोत का, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. दारव्हा तालुक्यातील देऊळगाव वळसा येथील महालक्ष्मी मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सैराट फेम रिंकू राजगुरूची एक झलक बघता यावी यासाठी दिग्रस मतदारसंघातून हजारोंची गर्दी उसळली होती. राहुल गांधींच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी त्यांच्या गळ्यात हार घालून सत्कार करावा असा टोला संजय शिरसाट यांनी लगावलाय. ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी राजेंद्र राऊत यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याविरोधात शिवसेना प्रवक्त्यांनी तक्रार नोंदवली आहे. मराठा आरक्षणाबाबत राहुल गांधी काहीही बोलले नाहीत असं स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी दिलंय. गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक सरकारने धनगर समाजाची फसवणूक केली आहे असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केले. चंद्रचूड यांच्यावर संजय राऊतांनी केलेल्या टीकेमुळे मराठी अस्मितेचा अपमान झाला असा आरोप नरेश म्हस्के यांनी राऊतांवर केलाय. ठाण्यात भाजपा युवा मोर्चासह हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत नागपुरात भाजपकडून निदर्शने करण्यात आली आहे. तर यावेळी राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या योजनांची माहिती घरोघरी पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात झाली असून धुळ्यातील शिंदे गटाचे पदाधिकारी लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन भेटी देत आहेत. देशाला गृहमंत्री पंतप्रधान आहेत की नाही असा आरोप संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केलाय. महाविकास आघाडीत 125 जागांवर कुठलीही अडचण नाही असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय.